नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, जास्त पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे तर कंपनीला क्लेम कसं करायचं. तर यासाठी तुम्हाला या ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर इन्स्टॉल करून ओपन करा. या ठिकाणी ओपन केल्याच्यानंतर सुरुवातीला लँग्वेज चेंज करून घ्या. मी मराठी करतो. तर लँग्वेज चेंज केल्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबरला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा याच्यावर क्लिक करा. पीक नुकसान यावर क्लिक करा. पीक नुकसानची पूर्वसूचना यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर OTP आलेला आहे. OTP टाकून घ्या. टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हंगाम खरीप ठिकाणी वर्ष 2024 तर योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि तुमचं राज्य महाराष्ट्र आणि निवडा या बटनावर क्लिक करा. स्त्रोत तुम्ही कोण्या ठिकाणी तुमचा पीक विमा भरला होता, CSC केंद्रावर तर बँकमध्ये, तर मी CSC केंद्रावर भरलेला आहे. या ठिकाणी तुमचा पॉलिसी क्रमांक टाकायचा आहे जो पावतीच्या वर असतो, अर्ज क्रमांक. तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या. व्यवस्थित टाकल्याच्यानंतर यशस्वी या बटनावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर पॉलिसी क्रमांक यावर तुम्ही क्लिक करा. या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे. माहिती व्यवस्थित आहे का बघून घ्या. या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर घटनेचा प्रकार कशामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झाले आहे, तर ॲक्सिस रेनफॉल जास्त पावसामुळे झालेला आहे. त्या ठिकाणी क्लिक करा. घटनेचा दिनांक ज्या दिवशी पाणी जास्त पडलं तो दिनांक या ठिकाणी निवडा. व घटनेच्या वेळेस पिकाचा टप्पा म्हणजे पीक उभं होतं का कापलेलं होतं, जसं स्टँडिंग क्रॉप उभा असेल तर या ठिकाणी टक्केवारी टाका. किती टक्के नुकसान झाले आहे, 85. ठिकाणी शेरा काही नाही टाकलं तरी चालते. खाली तुम्हाला एक फोटो अपलोड करायची आहे पिकाची. तर फोटोवर आपण क्लिक करू. तर फोटोवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची लाईव्ह फोटो घ्यायची आहे. अशा प्रकारे लाईव्ह फोटो घेतल्यानंतर खाली एक छोटासा व्हिडिओ पण अपलोड करू शकता. व खाली सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर हा तुम्हाला एक डॉक्युमेंट ID येणार आहे. आज आपण